बघा आता आपल्याला वहिनी आणि दादाला मस्त हळद उतराचा कार्यक्रम करायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी तर म्हणजे हळद लावावं लागती आणि हळद उतरावं लागती त्यांच्यावरून. तर बघा आमचं म्हणजे सगळ्यांचं आवरलं पण, आंघोळ ते पण झाले आणि शंभू आणि शिव पण खेळू राहिले आपले. तर काल संध्याकाळी पण आपल्या वहिनी यायला भरपूर टाइम झाला होता. मग म्हणलं चला आज पण छोटासा ब्लॉग बनवू. तर बघा आता म्हणजे वहिनीला आजच जायचंय, त्याच्यामुळे मग लवकरच गडबड करावं लागते कोणते पण गोष्टीची. आणि मग चला आता लगेच आपल्याला जायचंय. मम्मीचं चालू झालेलं आहे आता स्वयंपाक ते करायचं. मग स्वयंपाक ते झाल्याच्या नंतर मग वहिनी जावं लागेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटलं बघा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हळद उतरवण्याचा कार्यक्रम ते पण आम्हाला नक्की कमेंट. हाय आमच्यात नाही नवीन घेऊन देऊ वाटलास तर नवीन घेऊन देऊ तुला मी तुमच्या नादी लागत शेवटची वेळेस पाणी काढून भैया दोघीला पण भरायचं एकीला राग नको काही सांगत सावधान घेऊन जा म्हणून. हो अरे तू काय करू राहिले पैड वडी भाऊ पुढे गेलं पाहिजे असं डोके लोक तरी जाऊ द्या वहिनी डोकंच द्यायचं हो बाया मंत्र म्हणून राहिले इकडे चढते हा वहिनी दमवली ना वहिनी मागं सरका थोडं व्हायची कोण
चाललेलं आहे मावशीचं सार बनवून घ्यायचं. तर आज मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि वहिनीला पण वाटी लावायचं. काय काय स्वयंपाक झाला मावशी? पोळी सारण आवरलं नाही आत्या? हा ना बोलणं करायला पाहिजे तुम्हाला. तरी तुम्ही सोडा जरा आहे ते ठेवा तिकडं. हा ठेवा आवरा आता पटापटा. लई खेळा तुम्ही हळद. हा हो तर दिलं होतं तुमच्या लेकीन टाकून. तर बघा चाललेलं आहे पुरणाच पोळ्या करायचं आणि कसं पाटीला द्यावं त्याच्यामुळं सगळे काकीन त्या बसलेलं आहे पुरणाच पोळ्या करायला. किती टाइम आहे ना अक्का नवरी जायला? 5 का लवकर द्यावं लागेल काढून आपल्याला पण जायचंय का आणि मग जाऊ पाहुणे यायला ऊन होईल जेवायला ऊन होईल. हा ना नवरी जायला सरच होईल. लई ऊन व्हायला लागला आता. मागचे दिवस आता जाऊ काही नाही म्हणायचं. जाऊ काही नाही म्हणत ना. हा का काय अजून पाहुण्याच्या व्हायच्या भाऊन ते तर आत्ताशी गेले देवगडला. ते गेले मग त्या दिवस हा नवरी गेलेली कोणी कोण राहत असतं इथं. आम्हालाच थांबावं लागेल. हा ना बहिणी थांबत असते. बहिणी थांबावं लागत्या का? आत्याला बसून दर्शी पोळ्याला आते आले म्हणजे पोळ्या पाहायला नाही का? आते आले पोळ्या करायला आत्याला बस दर्शी नाही का? हा ना काय म्हणल्या? आता काही हे बी नाही करत काम बी नाही करत. काम नाही करीत ना. आते ना आत्याची लेक आणली आता. आता काकीला नाव घ्यायला लावणार. शिंद काकीला का घे ना मग काकी. मग काकी काय आलं नाही घ्यायला. आता बसा सुरुवात आता गप्पी बसा. ए छोटी चुप भारी घेतला. मनमन माती वचरले भीती चितरले घाम सासूबाईच्या पोटी जन्मलेले राम. राम गेले हाती हातीन आणल्या कडी शिकेला आटले शिकत उठलं मळकत उठलं वगळ गेला परत दारी. पाटील म्हणतो नाव घे पोरी. नाव कोण घेती एक लक्ष्मण पाटलाची लेक. नाव कोण घेती इकनी आशेतराव पाटलाची पुतणी. नाव कोण घेती काशी नाथराव पाटलाची भाशी. नाव कोण घेती कैन पांडुरंग पाटलाची बहीण. नाव कोण घेती तानी नारायण पाटलाची राणी. पा काकीन किती भर नाव घेतलं. नाव कसा डुलतो सचिन रावाचं नाव घेते. अहो सचिन रावांनी साडी घेतली रंग केन घ्या माडे 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 होती पलंग पलंग होती गादी गादी होती उशी बशी बशी आता कपात पडी माशी आला पाठवत काशी तर फिरते आता तशी. त्यावर का नाव घ्या सगळे झाले गोळा. नाव घ्या सगळे झाले गोळा. वसंतरावांचं नाव घेते ₹1,00,000 तोडा. सोन्याच्या अंगठीला हिऱ्याची खून. सुनील रावांचं नाव घेते हाडोळे पाटलाची सून. अय बाई ताई तू घे ना. नवरदेवाची आई मागच राहिली. नवरदेवाची आई ना अजून आंघोळ पण नाही गेली. अगं वर्ष काकीने पण येत घेतलं होतं. त्यांनी नाव पण घेतले आणि आज मी सगळ्यांची इच्छा आहे मी नाव घ्यावं म्हणून. तर नदीच्या काठी कसरलीचं घर. आतेबाई म्हणत्या बांगड्या भर. ननदबाई म्हणत्या थोड्याच भर. अविनाशराव म्हणते ज्या भराच्या त्या भर माझ्या जीवर आईशकर. कवळ सागर रावण करून श्रीकृष्णासारखं श्रावण. शांतीलाल पाटलांचे नाव घेण्यास तुमचा काय फायदा? तर बघा आता चाललेले आहे वहिनी आणि जेवण ते पण झाले. तर आवरलं बघा सगळं आणि कलवरांच्या साड्या ते पण घालून झालेले. तर सगळं आवरून झालं आणि आता बाकीचे डबे ते बाहेर घ्यायचे. आवरलं तो आवरलं नाही चालू
आता ते घेत